केक बनवण्यासाठी ऑरी बिस्किट बंडल घेतलेले आहे, त्याचे फोडूया, मिक्सरमध्ये टाकून देऊया असे मोडून मोडून. हे बघू शकता मी बारीक असं मोडून घेतलेलं आहे, तुकडे करून बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकूया, थोडीशी टाकूया. त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. असं दूध घालून घेऊया थोडंसं, केवढं पाहिजे तेवढं थोडं, आणि बरं मिक्स करून घेऊया. जास्त गरम नसायला पाहिजे, दूध गुणगुणीत असायला पाहिजे थोडंसं. आता हे मिक्सरमध्ये ॲड करून घेऊया. हे बघा बरं मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आणि थोडं दूध टाकूया, त्याच्यामध्ये आणि थोडं दूध टाकूया. बरं असं मिक्स करून घेऊया. बरं असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता. त्याच्यामध्ये थोडा बेकिंग सोडा टाकूया, थोडासा टाकायचा आहे, जास्त नाही. बरं मिक्स करून घेऊया. हा असा डब्बा घेऊया, त्याच्यामध्ये केक ओतायला. हे असं साईडनं सगळं तेल लावून घ्यायला पाहिजे, असं असं छानपैकी तेल लावून घ्यायला पाहिजे. असं आतनं छान तेल लावून घ्यायला पाहिजे. असा पेपर घेऊया, त्याच्यामध्ये आत असं लावून देऊया. त्याला पण तेल लावायला पाहिजे. असं पेपर लावून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे ओतून देऊया. असं ओतलेलं आहे, हे असं भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे छानपैकी. आता आपण तवावर आता तवा आम्ही ठेवला आहे, गरम झालेला आहे. त्याच्यावर हे ठेवून देऊया, असं व्यवस्थित ठेवून देऊया. त्याच्यावरती झाकून घेऊया व्यवस्थित. त्याच्यावरती असं झाकून देऊया व्यवस्थित. गॅस बारीक ठेवायचा आहे, 40 मिनिटासाठी ठेवायचे आहे. तोपर्यंत वेट करूया. आता 40 मिनिटं कंप्लीट झालेले आहे. आता ओपन करून बघूया आपला केक कसा झाला आहे. हे बघा किती सुंदर असा झालेला आहे. त्याला हा बघा झालेला आहे. आता त्याला चाकूच्या मदतीने साईडने हे करून घेऊया. हा बघा आपला केक रेडी आहे. त्याच्यावरचं पान हे काढून घेऊया, पेपर घातलेला. हा आपला केक तयार आहे. त्याच्यावरती आम्ही थोडंसं हे क्रीम लावून घेऊया.
हा आपला केक तयार आहे. आता आवडला तर लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.